आपण पाहतात IBM जनमत न्यूज। आज पाहू चालू घडामोडी। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती आमदार माननीय जयदत्त क्षीरसागर साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी बीड नगर परिषदेचे मी सतीश पवार व लक्ष्मण विटकर संतोष गायकवाड यांना विनंती आहे आपण आमदार माननीय भीमरावजी धोंडे साहेब यांचं स्वागत करावं। त्या ठिकाणी लोकनेते गोविंदरावजी मुंडे सभागृहाचं उद्घाटन होत आहे। थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी सर्व प्रमुख अतिथी या ठिकाणी बसून घ्यावं। नंतर आपल्याला जागा मिळणार नाही, कृपया जिथे खुर्ची मिळेल तिथे आता बसून घ्यावं। माननीय मुख्यमंत्री साहेब सारस्वतजी कंधारकरजी सुवर्ण पदक मिळाल्याबद्दल बीडचे भूमिपुत्र राहुल आवारे यांचं माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते सत्कार होत आहे। पाडोदा तालुक्यातील माळेवाडी सारख्या छोट्याशा गावातील बाळू आवारे यांचे हे सुपुत्र। लहानपणीच वडिलांकडून कुस्तीचा वारसा मिळाला। माननीय जयदत्तांना क्षीरसागर सचिव असलेल्या आदर्श शिक्षण संस्थेच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी त्यांना महाराष्ट्र शासनाने DYSP केलेला आहे। त्यांनी प्रशासकीय सेवेमध्ये त्यांना सामावून घेतलेला आहे असे राहुल आवारे। यानंतर 14 वर्ष खालील वयोगटातील क्रिकेट संघाचे नेतृत्व करण्याची संधी सचिन धस या मिळालेली आहे। कार्यारंभ 19 जुलै 2018 ला सुरू झालेला आहे। यानंतर दुसरी मराठवाड्यातील पहिला निवारा गृहाचे लोकार्पण सोहळा बटन दाबून या ठिकाणी झालेला आहे। सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करूया। नगरोत्थान अंतर्गत सिमेंट रोडचे भूमिपूजन बटन दाबून आपण लोकार्पण करूया। डिजिटल स्क्रीनचे बटन दाबून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 448 घरांच्या निर्मितीचे भूमिपूजन या ठिकाणी डिजिटल स्क्रीनिंग बटन दाबून होत आहे। यानंतर नगर परिषद बीडच्या नगर परिषद सभागृह नामकरण लोकनेते गोपीनाथराव मुंडे सभागृह नगर परिषद बीड असं करण्यात आलेलं आहे। त्याचंही आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया। धन्यवाद मुख्यमंत्री साहेब। आपण या 5 पंकजाताई देखील एक प्रभावी नेतृत्वाची झलक आपल्या कार्यातून त्यांनी सिद्ध केलेली आहे। स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनानंतर अनेक लोकांना असं वाटत होतं की आता मुंडे कुटुंबियाचं राजकारण संपणार। अनेक लोक त्या संबंधात खुश होते, परंतु यावेळेस एक शोकसभा झाली बीडमध्ये। त्यावेळेस मी उल्लेख केला होता की आतापर्यंतची मन अशी की बाप से बेटा सवय, परंतु पुढे ही मन बाजूला पडून एक मन अजून रूढ होईल की बाप से बेटी सवय। अशा पद्धतीचं काम आपण जिल्हा स्तरावरही करतायत, राज्य स्तरावरही करतायत। आपणही सकारात्मकता दाखवून बीड शहरासाठी आपण ह्या योजनेला गती दिली, आपण मंजुरी करण्यासाठी मान्यता दिली, त्याबद्दल आपलेही आभार मानतो। त्याचबरोबर त्या आभाराबरोबर आणखी आभार मानतो की स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे आणि स्वर्गीय काकूंचं जो स्वप्न होतं रेल्वेचं, ते पूर्णत्वास नेण्याचं काम आपल्या भगिनी प्रीतमताई मुंडे आणि पंकजाताई करता हे शासन करतंय, त्याबद्दलही आपले मी आभार मानतो। बीड शहराच्या नागरिकांच्या यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले। त्यांना हा पुरस्कार गायी पालनासाठी दिला। 60 वर्षाचे सय्यद सबीर गेल्या 50 वर्षापासून गायी सांभाळण्याचे काम करत आहेत। त्यांच्या वडिलांपासून त्यांच्या कुटुंबाचं हे काम चालू आहे। आज त्यांच्या कुटुंबातील 10 सदस्य गोपालनाचं काम करतात। आपण सर्वजण जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। यानंतर प्रकल्प 88 कोटी रुपये आणि पंतप्रधान आवास योजना 35 कोटी रुपये
त्याचबरोबर नगरपालिकेच्या सभागृहाचं स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाचं नामकरण या कार्यक्रमासाठी नगरपालिकेच्या नामनांच्या निमंत्रणानुसार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर कार्यक्रमाच्या अध्यक्षा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय पंकजाताई मुंडे, आदरणीय अण्णा